ओम पर्वतला चाललोय म्हणून आमचा आज अभिषेक आहे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा. प्रॉपर एकदम चिकन गेलंय. अरे बाबा वा. मित्रांनो, नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण लास्ट इयर आपण गेलतो दक्षिण भारत यात्रा. तिकडे आपण सगळं गेलतात तिरुपती बालाजी वगैरे 20 दिवसांसाठी काहीतरी आपण गेलतो तिकडे. तर आता तसंच ह्यावर्षी आपण चाललो आहे उत्तर भारत म्हणजे वरती अमरनाथ, आदी कैलाश वगैरे, ओम पर्वत वगैरे हे सगळी यात्रा करायला. तर आता आपण चाललो आहे 7 दिवसानंतर. पण आज आपला अभिषेक ठेवला आहे. आपला मॅनेजर ट्रिपचा जो लास्ट इयर होता तोच आहे गजा. तर आता आपण तिकडंच चालू आहे अभिषेक घालायला. तर चालू आहे ना, आज सोमवती अमावस्या काहीतरी आहे, त्यानिमित्त आजच अभिषेक ठेवला आहे जेणेकरून आपली यात्रा सुखरूप होईल. तर आता आपण चाललो आहे काहीतरी 15-20 दिवसांसाठीच चाललो आहे यावर्षी पण. तर आता आई आपली आहे इकडे, आईला घेऊन चाललो आहे स्कूटीवर. आता भेटतो तुम्हाला शंकराच्या मंदिरात आपल्या डायरेक्ट जाऊन. आणि तिकडे आता सगळी जमली पण असते. आपण डायरेक्ट ते अभिषेक बघू आणि मग येऊ घरी. आपल्या महिला प्रसाद वगैरे वाटप चाललंय. प्रसाद बनून आम्ही ओम पर्वतला चाललोय म्हणून आमचा आज अभिषेक आहे. म्हणून त्या पदरी प्रसाद बनून घ्या. प्रसाद येतो आपली. आणि इथं अजून एक जनाजी वगैरे आहे. अभिषेक आहे बाई, कसं वाटतंय बाला आपला? बोल काय आम्ही दोघी सोयरे आहेत. आम्ही चाललो आता ओम पर्वत, आधी कैलास, आता आम्ही फिरायला चाललो. आता आम्ही अभिषेक घालतो देवला. लवकर अभिषेक करून विषय सोमवार आम्ही जाणार. आता 7 दिवसाची आपली वेटिंग आहे, त्यानंतर जाऊ. आणि इथं आपण आलो अभिषेक झालेला इथं देवलात. तर मित्रांनो, आता इथं सगळे बघा प्रसाद खायला बसल्यात. माधुरीबाई बसेल ते कुठं कुठं जाणार होतं आपण तेवढं सांग. अंबरनाथ बाबा आहे, ओम पर्वत आहे, आदी पर्वत आहे, आदी कैलास आहे, विष्णुदेवी आहे, अंबरनाथ बाबा आहे. काय आहे तुम्हाला आता दाखवतो. अजून 7 दिवस आपल्याला आहे इथं. आणि तर 23 तारखेला आपण इथनं जाणार आहोत. इकडं आहे आपला ट्रिपचा मॅनेजर. काहीतरी बोल. आल्यापासून ट्रिप आता 23 तारखेला झालेली आहे. आजची तारीख आहे 15 आमुषाला आता अभिषेक घातलेला आहे. चांगला मुहूर्त आहे अभिषेकचा. अभिषेक म्हणजे असं आहे तर चांगली यात्रा झाली पाहिजे आमची. ओम पर्वत, आदी कैलास याच्या बाबतीत आहे. बाकी हां, चांगली यात्रा झाली पाहिजे असा अभिषेक घेतलेला आहे शंकर महादेवाला. आता इथं आपला मामा आहे. काय मामाला कुठं कुठं जाणार का बाबा? कसं वाटतंय अभिषेक आहे आपला? आज अभिषेक आहे. पोरांची वाट अभिषेकसाठी पोरांची वाट. आता वाट बघतोय. काही वेळाने आपला अभिषेक पण स्टार्ट होईल. तर आता एक तेच दाखवतो तुम्हाला. विश्वेनो देवा अवसागाम्य भद्रमङ्गानि शान्ति तदया शान्ति शान्ति वनस्पतया शान्ति शान्ति विश्वेदेव शान्ति शान्ति. सदा समशिवाय नमः. हृदय पूजयामि. सदा समशिवाय नमः. नाभि पूजयामि. सदा समशिवाय नमः. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुनरीकाक्षा मंगलाय तनोहरि. ओम जुं शं शंकरजामहि शुभं विष्णुवदनं पूर्वार्धवदनं मेतोर्मुक्षमितोवदनं पूर्वार्धवदनं मेतोर्मुक्षममिता
ओम हुंजु शतपिजामे शिवन ये वाला शब्द वाला बोले के हाथ जोड़ो और बेस ला मित्रांनो आत्ता अभिषेक झाला आपला पूर्ण. आत्ता अभिषेक झाला असं वाटतं. आज एकदम समाधान वाटला. सोमवार होता आज आणि आज ठरलो आम्ही का आजच करायचं आपला अभिषेक. आपल्याला जायचं होतं आदी कैलासची आपली जी टूर आहे ओम पर्वत आदी कैलास. तर त्याच्यासाठी देवाकडे आपण साकडं घातले की आपली टूर सुखरूप होते. डायरेक्ट आपण 7 दिवसानंतरच भेटू. आता जातो मी घरी. अभिषेक वगैरे सगळा झाला आपला. तर मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या. आणि 7 दिवस झालेले आहेत. तर आज आहे आपला जायचा दिवस म्हणजे मंगळवार. आणि सकाळी आत्ता उठलो 6ला, आंघोळ वगैरे केली. आता निघू आपण इथनं. न वाटतं पहिला स्टेशनला जायचं आहे किंवा ओला गाडी करू. दोघांपैकी काहीतरी एक करू आणि जाऊ डायरेक्ट बांद्रा टर्मिनसला. इथं आई वगैरे रात्रभर झोपली आणि जेवण वगैरे बनवत होती. मम्मी झालं सगळं जेवण? काय बनवलंय जेवायला सांग जरा. कारेली करायची, कालवण केलं, कोलंबी तर्री, तारमाचं वगैरे चाललं आहे, मासा चाललं आहे, कोलंबी. ही चटणी आमची स्पेशल, लय महिनाभर टिकते. मम्मीची स्पेशल रेसिपी. आता जाऊ डायरेक्ट तिथे टर्मिनसला आणि दाखवतो मला कसं करतो. चला. तर मित्रांनो आता रिक्षामध्ये चाललो आपण. बॅग वगैरे भरतो आपण म्हणून पाठी मम्मीनं गप्पा बसलाय. आणि आता रिक्षाला आपण चाललो आता डायरेक्ट स्टेशनला. स्टेशनला जाऊन मग आता आपली ट्रेन आहे डायरेक्ट बांद्राची. आणि बांद्रावर टर्मिनसवरनं आपली ती मेन लालकुवाची ट्रेन आहे 11ची. आता ती डायरेक्ट बांद्राची भेटते. तिच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो का ती भेटतो जेणेकरून आम्हाला जास्त त्रास नको व्हायला इकडे जायला. हे विठ्ठल रिक्षावाले काका खूप चांगले आहेत. तुम्ही कधी आला इथं असतात. इथं असतात ना उरण नाक्यावर असतात. कधी आला तर बघा. कधी तुम्हाला कुठं जायचं असं चांगले काका आहेत एकदम. बोलायला वगैरे पण एकदम चांगले. स्टेशनला पोचलं आणि फक्त बॅग वगैरे घेऊन चाललं. तिकडं पुढं आई गेले. सगळी मंडळी आपली पुढंच आहे तशी. तर आता स्टेशनला आलं आणि आता इकडं थोडा हसायला येतं. तुम्ही फक्त बॅगच बघा. आता बॅग बरं आतमध्ये पर्यंत बसले लवकर. A few inches later. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय बांद्रा स्टेशनला. आता इथनं आम्ही जाऊन टर्मिनसला. थोडीशी आता घाई झाली म्हणजे त्याचं आता थोडी व्हिडिओ क्लिप मी ॲड केली आहे पुढं. त्या बघितलं असा थोडीशी आपली पटापट झाला आहे. आणि पटापट बॅग आहे. त्याच्यात 2-3 बॅग राहिल्यात आणि माझी एक मेनवाली बॅग आहे ती राहिली आहे. ती आता येत आहेत पण घेऊन कॉल केला तर त्यांना जे राहते त्या स्टेशनमध्ये. आणि आता इथं सगळे आलेत. बरोबर तुम्ही बॅगे इथं आपला कॉल वगैरे केला म्हणजे त्यांनी. आणि आता बोलणं वगैरे झालं आपला. सगळे हलवलं चालले आता टर्मिनस जवळ. रिक्षा करून जायला टर्मिनसला. आता डायरेक्ट तिकडे जातो ना भेटतो मग तुम्हाला. चला. माझी बॅग मॅनेजर घेऊन बघा कसं आहे. पोचलोय बांद्रा टर्मिनसला. म्हणजे इथं विषय काय आला. आता मी येत होतो म्हणून शूट करा भेटला नाही. लय किलोमीटर राहते. मग पटापट बॅग तर चढवल्यात. आता ते सगळं अरेंज वगैरे करते पप्पा वगैरे. आणि 2-3 जणांनी त्यांच्या शीटं पण सांगितले तर नयन वगैरे चाललं आहे बघा. बॅग वगैरे भरतात म्हणजे आपले येतात. आणि अजून मी कंटिन्यू राहा. आपण आता पुढचं पण बघू. किती 11ला सुटणार आहे.
आणि आता आपले वाजले काहीतरी 9 वाजले ना पप्पा, 9:30 का 9 समथिंग काहीतरी झालंय. जीवाचे हाल झालेत मित्रांनो, भांडणं होतात मित्र भाऊ होतात. घरी काय नाही का सोयाबीन पडलं तुमचं, सोयाबीन पडलं तुमचे, कसं वाटतंय? मस्त वाटतंय, मजा वाटतंय. आता ना 20-30 वेळेला बॅग पडले तुमचे. मजा वाटते, मस्त वाटते. आता आरामात 1.5 दिवस आता आरामात जाईल आपला ट्रेन. आरामात झोपा मस्त आल्या ट्रेन. तर मित्रांनो आता आपली गाडी सुटली आणि आता सगळे जेवायला वगैरे बसले. इथं आई सगळं जेवण करते. मम्मी काय आहे जेवायला? काय आहे? पापलेट आहे, कोलंबी आहे, फ्राईड पॉपलेट आहे, कोलंबी आहे. इथं बायवर मामी बसले जेवायला. हे काय आहे मग? ही काय शेंगा. ते आता जेवायला बसले. इथं आता झोपले. इकडे यांचं हे चाललंय. काय तिकीट बघताय का? तिकिटांचा हिसाब चालू आहे आता आमचा. सर्व बसलेले आहेत जागेवर, सगळे बसले एकदम प्रॉपर जागेवरती. सगळे जेवायला बसले. जेवण झालं काय आहे? प्रॉपर एकदम चिकन गेलंय. अरे बाबा बा, आधी जेवते आपली. नाही जेवल आता. नाही जेवते. काय होतं? नाही जेव चिकन खाते, चिकन पोट भरून घ्या. पोट भर बघ. सगळ्यांनी आज चिकनच आणलंय. कोलंबी अरे आम्ही जेवतो बाया, पोरं आमची झोपली. पोरा झोपली, बॅगा उचलून जमली पोरा. बॅगे उचलून जमलं. आम्ही जेवतो. जेवा पोराने वाटलं. सुकट आणि बघ सगळ्यांनी चिकन सुकट. पण आणलंय, सगळ्यांनी मच्छी याच्यामध्ये. अरे बाबा जेवले. पोरा जेवलं काय? मला भेटली जेवता काय? ना आता जेवली. नाही आता जेवली. जेवले काय होतं जेवायला? अरे बाबा जेवा जेवला काय? नाही जेवलं. ना आता जेवीन. तर चला मित्रांनो आता आम्ही पण आता जेवायला बसलोय. आता मी तर फक्त कोलंबीच घेतले. आता पॉपलेट होता फ्राय केलेला. आणि इकडं मम्मी पप्पा पण जेवायला बसले सगळे, आजी आणि मामी. तर आता जेवतो ना भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झाला ना, आता थोडं झोपतो ना, मग भेटतो मग तुम्हाला संध्याकाळी. आता आराम करतो आता. उठलो आणि आता फ्रेश वगैरे झालं. आता मम्मी होते डायरेक्ट जेवण गेला. लेट होतं डायरेक्ट. आता 8:30 वाजले. आता डायरेक्ट जेवायला बसते. इथं मम्मी रात्रीचं जेवण बनवते, सॉरी वाढते. घरनं बनवून आणलं होतं. मामी पण जेवायला. मम्मी काय आहे जेवायला?
आता ये राबुली पलेट आहे. इथं बघू काय बसले का जेवायला? जेवायला बसले. काय काय कोलंबी आहे, राबोळी आहे. बसले जेवायला. काय बोलते ऐकत आई बोल, आई बोल. अंगत जेवायला बसलं वाटतं. झोपा काढते नुसतं. बसले का जेवायला? बसलं. बाबा 2 टाइम चिकन. याचा डोका दुखतोय. आता मग आता काय करणार? मच्छी खाणार, भाकरी खाणार, चपाती खाणार, मटन, मच्छी फ्राय, चिकन. काय करतो? नंतर जेवण. सगळे जेवायला बसलं. आम्ही जेवून 9चा टायमिंग झाला मग जेवायला बसलो. 9चा टाइम. आता मस्त वाटलं. सकाळी ऊन होता, आता जरा बरं वाटते. उद्या किती वाजता फोन करा? आपण मध्ये 1-1.5 वाजता पोहोचणार. 1-1.5 वाजता. आणि आपल्याला काय गाडी आहे का तिथं डायरेक्ट? 8 गाडी आहेत आपल्याला. 8 गाडी आहेत तिकडनं. लालपुरावरनं डायरेक्ट घाटचुला. मग तिकडनं गाडी चेंज होणार. ते आपण जाणार ओम पर्वतला. ओम पर्वतला जाणार. मेडिकल घेऊन घाटचुलावरनंही जाणार. कसं वाटलं सांग का बस? वशलता जेवायला बसता. तुम्ही जेवण घेऊन या. आलोच. बसलाच नाही, यानं खाल्लं, त्यानं. तुम्ही नावं घ्या, आम्ही सगळं खाऊ. चालेल. जेवा जेवा. मामा जेवला? जेवायला जेवायला खाण्याच्या टाइमला उपास आहे आमचा. मला ये मला ये बिर्याणी बघ. बघ कसा लागतोय आता. नंतर रिव्ह्यू देतो. रिव्ह्यू द्यायचा लागला आपल्याला. बाकी जेवा मग आता. काही S1 मध्ये पण आहे. आपण त्यांना पण विचारू जेवण वगैरे झालंय का त्यांचं. जेवायला नाही बसले? 9 वाजता बसू जेवायला. 9 वाजता तिथे सगळे जेवायला बसले. आता बसतो आम्ही पण बसू. अजून कोण नाही ते S1 मध्ये. आता मी पण आलो जेवायला बसून. इकडे काही तार मासाच्या बोट आहेत वाटतं फ्राय केले आणि सुकट आहे आणि भाकरी. पप्पा पण बसलं इथे जेवायला. बाप्पा ते काय डोका बिका आहे कशाचा. आणि इथे मामी बसले. इथं आपली मम्मी आहे. हा भेट तू जेवण म्हणा. तर आता मी पण बसतो जेवायला आणि मग भेटतो तुम्हाला. आता आपलं जेवण वगैरे आता डायरेक्ट आपण लालपुराला दुपारी करणार काहीतरी. आणि मग तिथं आपल्याला गाडी आहे सॅटर्डे. तर आता ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला एवढा ठेवू. चला आता उद्याच भेटू डायरेक्ट. सर्व मध्ये एवढं लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट केलं तर करून आणि बाय.